रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. सर्व प्रेक्षकांना प्रथमतः मी प्राध्यापक स्वप्नील लाळगे, खंडाळा तालुका प्रतिनिधी. आज आपण या ठिकाणी रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर्फे धनगरवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे. हा टोमॅटोचा प्लॉट आहे. या टोमॅटोच्या प्लॉटला आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये खरं पाहता जे फुटवे आहेत त्या फुटव्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. सध्या तुम्ही झाडाची जर उंची बघाल, त्याचे फुटवे बघाल किंवा त्याची कळीची संख्या किंवा फळांची संख्या एका झाडाची बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्लॉट कशा प्रकारे सुंदररित्या आलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही. पूर्णतः रामा ॲग्रोटेकच्या जैविक खतावरती आलेलं आहेत. या ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत ते स्वतः त्यांची ओळख करून देतील आणि ते या ठिकाणी संभाषण साधतील आपल्याशी. साहेब, तुमचं नाव सांगा आणि गाव कुठलं आपलं? धनगरवाडी, तालुका खंडाळा आणि जिल्हा सातारा. साहेब, आपण पहिल्यापासून याला रामा ॲग्रोटेकची औषधं दिली. जे औषध दुसरं काय वापरलंय का आपण रासायनिक मध्ये? नाही. आता कितवा तोडा झालेला आहे? किती तोडे झाले आतापर्यंत? तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा. आणि जर बघितलं तर हे संख्या जे बघायला आपण ते पाच बांधण्या झालेल्या आहेत. त्यांच्या जवळजवळ 5 बांधण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः फुटव्यापासून जर आपण बघितलं तर ज्ञानशक्ती रूट मॅजिक 555 त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे निमकरंज जे ब्रँड आहे रामा ॲग्रोटेकचा, ते या ठिकाणी निमकरंज त्यांना व्हायरलसाठी दिलं होतं किंवा बाकीचे जे समजा हे असेल तर त्यासाठी पण हे वापरलं होतं. बुरशी असेल त्यासाठी पण दिलेलं होतं. खालून पण याला दिलं होतं आणि वरून पण त्याचा फवारा घेतला होता आपण. त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट असेल किंवा पोटॅश के असेल, जरा त्यांचं असं झालं होतं की ते मला म्हणत तिरंगा आलाय. तर त्यावेळेस आपण जास्त प्रमाणात तिरंग्यासाठी आपण काय करतो तर पोटॅश जास्त प्रमाणात देतो. हे रामा ॲग्रोटेकचं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे, ज्याला आपण रोडोके म्हटलेलं आहे. हे ऑर्गॅनिक मध्ये आहे. रोडोफाइट्स ऑर्गॅनिक जे आपण फर्टिलायझर म्हणतो ते दिलेलं आहे. याचं तुम्हाला सगळ्यात माहिती महत्वाची द्यायची म्हणलं तर रोडोके मध्ये हे जे आपलं प्रोडक्ट आहे ते फक्त 50 ग्रॅम आहे आणि जे की तुम्हाला पूर्ण एकरासाठी वापर त्याचा करू शकता. म्हणजे 50 ग्रॅम सुद्धा तुम्ही हे खिशामध्ये घेऊन फिरण्यासारखं प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस इथं त्यांना वाटलं की तिरंग्याचे सध्या थोडंसं दिसतंय तर त्यांना मी हे पोटॅश दिलं होतं. त्याचबरोबर जे आपलं मायक्रोन्युट्रिएंट 555 आहे, जे पूर्ण मायक्रोन्युट्रिएंट याच्यामध्ये आहेत, ते एक दिलं होतं. त्याच्यानंतर बायोसमृद्धी आणि साईज साठी आपण त्यांना सायझर दिलं होतं. त्याचबरोबर बायोसमृद्धी एक त्यांना अवेलेबल करून दिलं होतं. त्याचबरोबर जी फुलगळ वगैरे होते आपण म्हणतो, जे फळगळ होते त्यावेळेस आपण कॅल्बॉर देतो. तर रामा ॲग्रोटेकचं हे रामा कॅल्बॉर म्हणून आहे. अतिशय प्रभावी औषध आहे. त्या ठिकाणी त्यांची फळगळ होती किंवा जो प्रॉब्लेम होता तो त्यांचा थांबलेला आहे. हे सगळे औषधं त्यांना वापरलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही. याच्याबद्दल तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याशी संपर्क साधला तरी ते स्वतः सांगतील. यासाठी काय रासायनिक वापर होतो का आपण साहेब? काही वापरलं नाही. फक्त रामा ॲग्रोटेकची खतं वापरूनच हे आलेले. स्टीम ग्रो असेल किंवा रूट मॅजिक असेल, हे सगळे त्यांना औषधं दिलेली आहेत. आता प्लॉटची तोडणी चालू आहे. किती तोडे झाले तुमचे? तिसरी तोडी. म्हणजे चालू आहे अजून. आतापर्यंत 2 तोड्यामध्ये किती कॅरेट सापडले? 22, 44 झाले. 44 कॅरेट झालेले 2 तोड्यामध्ये. आता तिसरा तोडा चालू आहे आणि अजून तोडा कंटिन्युअस चालू आहे. त्याबद्दल म्हणजे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? आहे ना. काही तुम्हाला काय सांगायचंय? पहिल्यांदा हा प्लॉट कसा होता? प्लॉट गेलेला होता. प्लॉट पूर्णतः गेलेला होता. मग तुम्ही काय केलं? संपर्क साधला रामा ॲग्रोटेक प्रतिनिधींशी. त्यांना काय केलं? तुम्हाला बायोसमृद्धी दिलं, फुटव्यासाठी ज्ञानशक्ती रूट मॅजिक दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? हा प्लॉट आला. म्हणजे 100% प्लॉट गेला होता. अजिबात त्याबद्दल तुम्ही काय रासायनिक काय म्हणले? हे प्लॉट सोडून द्या म्हणत होते. आपण सोडून दिला का? रिझल्ट आणला की नाही? 44 कॅरेट तुमचे 2 तोड्यामध्ये झालेले. हे क्षेत्र किती आहे तुमचं? 12 गुंठे क्षेत्र आहे. 12 गुंठे. आता 12 गुंठ्यामध्ये सुरुवातीचे 22 तोडे, आता त्यानंतर 22 तोड झाले. 2 तोडण्या झाल्यात. आता तिसरे अजून त्यांचे चालू आहे. आता बरोबर ना? 30 कॅरेट गावतील आज त्यांचा अंदाज आहे की आज 30 कॅरेट कमीत कमी सापडतील. त्यांना तेवढा विश्वास आहे. त्यामुळे जे काही प्रोडक्ट आहेत आणि पूर्णतः जैविक खतावरती आणलेला हा आपला प्लॉट आहे. त्याबद्दल शेतकरी स्वतः समाधानी आहेत. खर्च बी जास्त नाही ना. तुम्ही सांगा आता. खर्च बी जास्त नाही. खर्च पण कमी आहे.
कमी खर्चामध्ये 7,000 हा प्लॉट आलाय. 7,000 फक्त आतापर्यंत आपण प्लॉटला खरेदी जी खर्च आहे तो केलेला आहे त्याच्यामध्ये आले, म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पादन भेटतंय म्हणायचं. आता काय होतं, हा, आता काय निसर्गाच्या काही गोष्टी पुढे आपण नाही काय करू काय करू शकत, शकत. बरोबर. तरी पण जसं काय वाटेल तसं औषधानं त्याची नाही. कमाल दाखवलेली आहे. राम आहे तो कमाल आहे, जे म्हणतो आपण ते दाखवलेलं आहे. तुम्हाला ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जसं साहेबांना या ठिकाणी गेलेल्या प्लॉट साठी आम्हाला बोलवलं आणि ह्याची काय करता येईल विचारलं, तर त्यातून आपण असा सुंदर असा प्लॉट आणलाय. त्यांच्या आतापर्यंत 44 कॅरेट गेलेले इथं. तिसरा तोडा आज त्यांचा चालू होते, तर ते म्हणतायत की साधारणतः आज 30 कॅरेट सापडतील आज. त्याबद्दल काय नाही. जर अशा प्रकारचा प्लॉट साठी तुम्हाला जर रामा ॲग्रोटेक प्रतिनिधीशी जर संपर्क साधा असेल, माझा नंबर त्याच्या खाली आहे. संपर्क तुम्ही कधीही साधू शकता. आम्ही तुमच्या शेताच्या बांधावरती येऊन तुम्हाला त्या पद्धतीची औषधं उपलब्ध करू. यासाठी कुठे जायला लागलं का तुम्हाला? नाही. मी स्वतः आलो की नाही इथं प्लॉटला? स्वतः. ओके, धन्यवाद साहेब.